डू यू नो गाईज की मी हा जो प्रोटीन पावडर घेणे किंवा एक्स्ट्रा हेल्थ सप्लिमेंट्स घेणे हा फ्लेक्स कसा करतो आहे. आय मीन ऑफकोर्स तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गेस केले असेल की हे याचे पैसे नसतील, याचा चॅनल तर काहीच ग्रो झाला नाही आहे, तरी हा एवढा अफोर्ड कसं काय करू शकतो. ऑब्वियसली नाही करू शकत. आणि ती फंडिंग मला माझ्या पॅरेंट्सने दिली किंवा मी अरेंज केली त्यांच्याकडनं कसं तरी जुगाड लावून. सो इथून मागं जेव्हा मी फर्स्ट टाईम माझ्या मम्मीकडे डिमांड केली प्रोटीन पावडरची, शी वॉज ॲब्सोल्युटली हॅप्पी. आणि ती समजत होती की याला रिअलायझेशन आहे हेल्थचं, सो याला फ्री माइंडेडने घेऊन द्यावं. वन टाईम 1 kg 1-2 महिना टिकली, ती घेतली. आणि नंतर पुन्हा आज डिमांड केली, पुन्हा घेतली, तीनदासुद्धा. म्हणजे असे 2-3 वेळा करत करत मी ती प्रोटीन पावडर घेत राहिलो महिन्याला 2 महिन्याला. आणि वेअर आय वॉज मेकिंग मिस्टेक वॉज की आय वॉज नॉट कॅपेबल इनफ टू शो or I was not capable enough to prove themselves in terms of physique. कारण त्यांना मी सुरुवातीला प्रोटीनचं इम्पॉर्टन्स बॉडी बिल्डिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी प्लस हेल्थच्या पर्स्पेक्टिव्हनी सांगितलेलं, आणि हे त्यांनी समजून मला सपोर्ट देखील केला. बट नुसतं सपोर्ट करून काय, म्हणजे तो लाँग टर्म मला टिकवता नाही आला काही कारणामुळं. त्यामुळं मला आत्ता अशा पॉईंटवरती फार विचार करावा लागतो आहे की त्यांच्याकडे मी खरंच मागावं की नाही पैसे. कारण मी मागू शकतो, ते द्यायला देऊ शकता, देर इज नो एनी इश्यू इन दॅट. बट ॲट सर्टन पॉईंट मला देखील वाटतं की मी दुसऱ्यांवरती डिपेंडंट नको आहे. इवन दो ते माझ्या फार क्लोज्ड आहे, माझे ॲक्च्युली पॅरेंट्स आहे, तरी देखील माझ्या एक्सपेन्सेसचं बर्डन आणि असे एक्सपेन्सेस ज्याचा अवेअरनेस त्यांना लिटरली 0पासनं करून द्यावं लागतं, अशा एक्सपेन्सेसचं बर्डन त्यांना देणं. म्हणजे तुम्ही 2 सिनारिओ घ्या. मला जर त्यांनी म्हणजे ते मी जर त्यांच्या पुढे एखाद्या स्टडी रिलेटेड डिमांड केली, स्टडी रिलेटेड रिसोर्सेस परचेस करायची डिमांड केली, तर दे विल ब्लाइंडली थ्रो मनी ऑन माय सेल्फ. म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही लाख म्हणले तर ₹1,00,000 देतील ते ह्या क्षणाला. बट द थिंग इज त्यांना अवेअरनेस फिटनेसबद्दल नसल्यामुळे दे हेजिटेट. इट्स नॉट लाईक की ते डायरेक्टली पूर्णपणे अपोज करता, बट दे हेजिटेट व्हाईल गिविंग मनी टू मी ऑन माय फिटनेस. सो देर आर मल्टिपल वेज किंवा देर आर मल्टिपल फॅक्टर्स त्यांच्या माइंडमध्ये सारखे येत असतात. म्हणजे मिक्स्ड ओपिनियन आहे, फार मिक्स्ड ओपिनियन आहे त्यांचे. सो आय गेस हा जो माझ्या फॅमिलीमधला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही रिअलाईज किंवा तुम्ही देखील एक्सपिरियन्स करत असाल. कारण मेजॉरिटी ऑफ मिडल क्लास पॅरेंट्स किंवा मिडल क्लास फॅमिलीजचे इश्यू माझ्यासारखेच आहेत, जे आपल्या स्टडीवरती जर बोलायला गेलं तर लाख नाही ₹1,00,00,000 देतील कसे तरी अरेंज करून कर्ज वगैरे काढून. वेअर ॲज हेल्थची डिमांड केल्यानंतर ते थोडेसे हेजिटेट करतील. इच अँड एव्हरी घराण्याची कहाणी आपल्याला अशी प्रकारे आढळून येऊ शकते. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? आय मीन जर तुम्ही एका सर्टन लेवलवरती पोचला आहे ॲज लाईक मी इन टर्म्स ऑफ एज, तर यू हॅव टू बी पॅशनेट गाय टू मेक ॲटलिस्ट मनी फॉर युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही सेल्फ डिपेंडंट राहण्यासाठी ॲटलिस्ट तेवढे तरी पैसे कमवताय किंवा कमवायला एफर्ट तरी टाकताय. ॲट दिस मोमेंट मी ₹0 कमवतो आहे, बट ॲटलिस्ट आय एम ट्राईंग नो. So you could or you can also try to build your personal brand and get your audience, get your community developed. So this will eventually make yourself sparked with immense motivation. म्हणजे जे मनीचं आणि घरच्या परिस्थितीचं जे मोटिवेशन आहे ते तुम्हाला कुठं पोचू शकतं इफ यू गेट अ प्रॉपर रिअलायझेशन, डीप रिअलायझेशन ऑफ इट. म्हणजे
इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल, इट इज अ व्हेरी पॉवरफुल टूल, इट इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टूल्स जे तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हनेससाठी वापरू शकता. सो मी असं नाही म्हणत की जस्ट मेक मनी थ्रू कॉन्टेंट वगैरे, कारण आजच्या एजमध्ये बरेचसे असे काही वेज आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन अर्निंग इझिली करू शकता. म्हणजे जस्ट देर इज अ नीड ऑफ वन सॉफ्ट स्किल, और मे बी इट कॅन बी हार्ड स्किल ऑल्सो, लाईक स्पीकिंग इन पब्लिक, स्पीकिंग ऑन स्टेज वगैरे वगैरे. इमॅजिन करा ना, तुम्ही एक स्किल मास्टरी करायची आहे फक्त, आणि त्या स्किलच्या रिलेटेड तुम्हाला इतकं मल्टिपल वेज आजच्या काळामध्ये मिळतील अर्निंगच्या, ज्यांना काही माप नाही. आणि प्रॉपर स्ट्रक्चर्ड वेनी ग्रोथ अशी चुटकीसरशी होऊ शकते. सो या, दिस आर द थिंग्स विच आय एम रिअलायझिंग ॲट दिस पॉईंट, की rather than depending on your parents for your health expenses or any type of expenses, whether it is related to your studies also, you have to be self dependent to get yourself paid. म्हणजे दुसऱ्यांवरती तुम्ही अगदी फ्रीलीसुद्धा जगू शकता. म्हणजे त्यांच्या जीवावरती तुम्ही 25-30 वर्षापर्यंत आरामात जगू शकता. ते तुम्हाला तोपर्यंत सपोर्ट करतील. बट द क्वेश्चन यू हॅव टू आस्क टू युअर सेल्फ इज दॅट, इज इट ओके? आय मीन, याच्यासाठी तुम्ही पृथ्वीवरती आला आहात का? म्हणजे अशा जर पर्स्पेक्टिव्हने बघायला गेला ना, ते तुमच्यामध्ये एक मॅनलीनेस येतो, एक मर्दांगी येते, एक मोटिवेशन येते काहीतरी उखाडण्याची. सो just realize ki you have to not depend on your parents for your health expenses if you are on my age stage. So कारण आपण कारणं द्यायला देऊ शकत नाही. आय मीन लिटरली कारणं देऊ शकत नाही, कारण देर आर मेनी एक्झाम्पल्स जे आपल्यापेक्षा वयाने छोटे असतात. आणि आय कॅन गेस की तुमच्यापैकी देखील ऑडियन्स असे जी कमी वयाची असूनसुद्धा मार्केटमध्ये, बाजारामध्ये जातं आहे, पैसे कमवते, बरेचसे काही हार्ड स्किल्स ॲक्वायर करून, सॉफ्ट स्किल्स ॲक्वायर करून आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये ते पैसे कमवतात. सो देर इज नो एनी एक्सक्यूज अँड जस्ट स्टार्ट डुईंग ॲज आय एम डुईंग राईट नाव. दॅट्स वॉट आय वॉन्टेड टू से. मला तुमच्यासोबत एक शेअर करावी वाटली हा माइंडसेट माझा आत्ताचा, जेणेकरून तुम्ही इन्स्पायर होऊन काहीतरी ॲक्शन घ्याल जी तुमचं लाईफ बदलू शकते. दॅट्स इट.